आणि आता ठाण्यात सुद्धा पावसानं जोरदार बॅटिंग केलेली आहे। ठाण्यामध्ये मुसळधार पावसामुळे लोकलच्या सेवेवर सुद्धा आता परिणाम झालेला आहे। ठाण्यामध्ये रेल्वे ट्रॅकवरती पाणी साचलंय, त्यामुळे लोकलची वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे। कळवा रेल्वे स्थानकातही ट्रॅकवरती पाणी साचलेलं आहे, त्यामुळे सकाळी मुंबईकडे येणाऱ्या प्रवाशांची चांगलीच अडचण होते। मेगा ब्लॉकच्या आधीच लोकलच्या वाहतुकीवरती परिणाम झालेला आहे। तर मेगा ब्लॉकच्या आधीच लोकल सेवेवरती हा परिणाम झालेला आहे। काल रात्रभर ठाण्यात सुद्धा जोरदार पाऊस झाला आणि कळवा भागामध्ये तर रेल्वे ट्रॅकवरती पाणी साचलेलं आहे, त्यामुळे सकाळी ज्यांना प्रवास करायचा होता लोकलना त्यांचे मात्र प्रचंड हाल होत आहेत। मेगा ब्लॉकच्या आधीच लोकलच्या सेवेवरती आता परिणाम झालेला आहे। रीमा आपल्या सोबत आहेत। रीमा, आज मेगा ब्लॉक होता आणि आज पावसाने सुद्धा रात्रीपासून जोरदार बॅटिंग केलेली आहे। काय आजचं नेमकं वेळापत्रक असणार आहे लोकलचं? अमोल, अजून मेगा ब्लॉक सुरुवात झालेली नाहीये, मात्र रात्रभर जो पूर्व उपनगरांमध्ये पाऊस पडला ठाणा आणि त्याच्या पलीकडल्या परिसरात, त्यामुळे ऑलरेडी सेंट्रल रेल्वेला हॉल्ट लागल्यासारखं झालेलं आहे। ठाणे कळवा मुंब्रा परिसरात लो लाईंग रेल्वे ट्रॅक मुळे पाणी साचलं आहे। नाले सफाईची कामं झालेली नव्हती, त्यामुळे रेल्वे ट्रॅकवर कचरा होता आणि पहाटेपासूनच पाणी साचल्यामुळे पहाटे कळवा मुंब्रा दरम्यान रेल्वे वाहतूक थांबवण्यात आली होती। जी स्लो ट्रॅकची वाहतूक होती ती फास्ट ट्रॅकवर वळवण्यात आली होती। मात्र 7:30 वाजताच्या आसपास पुन्हा स्लो वाहतूक पूर्ववत करण्यात आली। मात्र या सगळ्या बॅकलॉगमुळे मध्य रेल्वेची वाहतूक अत्यंत उशिराने सुरू आहे। अजूनही ठाणे कळवा मुंब्रा डोंबिवली कल्याण परिसरात मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे आपण आपल्या व्हिज्युअल्समध्ये पाहू शकतो की पाणी साचल्याचे अजूनही अपडेट्स मिळत आहेत आणि ही वाहतूक अशीच सुरू राहिली तर कदाचित मध्य रेल्वेला मेगा ब्लॉक घ्यायची तशीच गरज पडणार नाही। मात्र तुर्तास मध्य रेल्वेकडून अशी कोणती माहिती देण्यात आलेली नाहीये। नक्कीच या संदर्भात अधिक तुझ्याकडून अपडेट घेत राहू रीमा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल।